कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बस स्थानकाच्या मागील प्रवेशद्वाराजवळ काल दिनांक 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास दोन गटामध्ये जोरदार हाणामारी व दगडफेक झाली। अचानक पेटलेल्या या भांडणामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता। काही काळासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली असून पळापळ देखील झाली होती। शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा प्रकारची फिल्मी स्टाईल हाणामारी होत असल्याने कायदा व सुव्यवस्था यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। घटनास्थळी भांडण करून दोन्ही गटातील तरुण फरार झाले होते। घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार ताप्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते। पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व माहितीच्या आधारे हाणामारी करणाऱ्या तरुणांची ओळख पटवत रात्री उशिरा त्यानंतर कारवाई करत काहींना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध पोलीस घेत आहेत। या प्रकरणी पोलिसांनी ऋषिकेश बाराहते, राहुल कुराडे, निलेश उर्फ निल्या पवार, राहुल शिरसाट, वैभव कुराडे, संकेत भालेराव, विशाल सोनवणे आणि अमोल रोहिदास कोल्हे सर्व राहणार कोपर या तरुणांविरोधात भारतीय न्याय संहितेचा कलम 194(1) व 125 अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणे तसेच नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू असून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे।